या आमच्या महाराष्ट्रामध्ये 2014 ते 19 पर्यंत जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आमचे सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब होते, आम्ही सगळेच तेव्हा विधिमंडळात होतो, त्याच 5 वर्षाच्या कालावधीमध्ये गोरक्षणासंदर्भात कायदा निघालेला आहे, गोहत्या बंदी कायदा निघालेला आहे. माझ्याकडे त्याचा GR आहे की नाही? आहे. म्हणजे आमच्या राज्यामध्ये कोणीही गोहत्या करू शकत नाही असा कायदाच आहे महाराष्ट्रामध्ये. हा कायदा आहे. आम्ही काय बेकायदेशीर गोष्ट मागत नाही. मग अगर कोण कायदा मोडत असेल तरीही कत्तलखाने चालवत असतील, ज्या गाईला आम्ही आमची दैवत आमची आई मानली, आमच्या माता म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो, आमच्या दैवत म्हणून त्यांना पूजतो, त्या गाईकडे कोण वाकड्या नजरेने पाहत असेल, त्या गाईचं कोण कत्तल करत असेल तर त्याबद्दल आम्ही भूमिका घ्यायची नाही. अहो आम्ही सोडा, गौरक्षकांनी सोडा. आपल्या राज्यामध्ये अगर गोहत्या बंदी कायदा आहे, तसा GR अगर सरकारचा निघाला आहे तर गौरक्षकांच्या अगोदर संबंधित डिपार्टमेंटनी त्याच्यावर काय कारवाई करायला हवी, कत्तलखाने बंद करायला हवेत. अशा कोणी गाड्या घेऊन जात असतील त्या नालायकांना पहिले जेलमध्ये टाकून त्यांचे काय कार्यक्रम केले पाहिजे. गौरक्षकांसाठी थांबता कशाला? म्हणून कायदा अगर तुम्हाला पाळायला जमत नसेल तर सरकार म्हणून आता आम्ही मंत्री सरकारमध्ये बसलोय, आम्ही आहोत तिथे, आमची CCTV ऑन आहे, आम्ही पाहतोय काय काय चाललंय, कोण कोण या कत्तलखानेकरांना मदत करतायत, कोणाच्या घराघरामध्ये संध्याकाळी बिर्याणी पोचतायत, सगळी माहिती आम्ही गोळा करणार. आता या राज्यामध्ये चालणार नाही. जो कायदेशीर विषय आहे, ज्या संबंधित आमच्या राज्यामध्ये अगर गोहत्या बंदी कायदा लागू आहे तर आमच्या राज्यामध्ये एक पण कत्तलखाना सुरू राहता कामा नये आणि ही आमची भूमिका आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये मी तुम्हाला विश्वास देतो, या आमच्या भगवाधारी महाराष्ट्रामध्ये आम्ही आमचा महाराष्ट्र कत्तलखाना मुक्त केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. हा शब्द तुम्हाला आम्ही देतोय. नाही चालणार आमच्या राज्यामध्ये, लाड नाही चालणार. गरज काय? बेकायदेशीर गोष्टी. कायदे आहेत ना, कायदा पाळायला सांगा. कायदा पाळायला जमत नसेल तर ढोंगणावर लाट मारायला पाठवून द्या पाकिस्तानमध्ये, जाऊन दे तिथे घाण सगळी. इकडून कशाला पाहिजे घाण आपल्याला इथे? म्हणून साधा आमचं एवढंच म्हणणं आहे सगळ्या जणांना. बाकी जागा काय नाही, प्रशासन असेल, प्रत्येक जण असेल, डिपार्टमेंटचे लोक असतील, फक्त कायदा पाळा. का बेकायदेशीर गोष्टीला समर्थन करू नका. बेकायदेशीर गोष्टीला समर्थन कराल तर या सरकारमध्ये कोणीही त्या गोष्टी सहन करणार नाही. आणि प्रत्येक गोष्टीची माहिती ठेवणाऱ्यापैकी आज सरकारमध्ये बसले आहेत. कडवट हिंदुत्ववादी आमच्यासारखे सरकारमध्ये बसले आहेत. ह्या गोष्टी फक्त आठवण करून देण्यासाठी हे सगळ्या गोष्टी सांग. नंतर बोलू नका की आठवण केली नाही, है ना. दोघांचा त्रास झाल्यानंतर आठवण कशा केली नाही असं म्हणून आम्हाला कायदा पाळा तुम्ही, बाकी एवढंच म्हणतो.